संघर्ष काय असतो, वय वर्ष 3 असताना आई वडिलांचे अपघातात निधन, त्यानंतर सांभाळणारं कोणी नाही, वयाच्या 4थ्या वर्षापासून बालगृहामध्ये आणि पोलीस भरती, एक नाही तर एक SRP मध्ये आणि दुसरं मुंबई पोलीस। छत्रपती शिवाजी महाराज की जय। छत्रपती शिवाजी महाराज की जय। गुरु अकॅडमी शेळके सर ही अकॅडमी चालवत असून ह्या अकॅडमीच्या माध्यमातून आता धुळे जिल्ह्यासह इतर जिल्ह्यातील 242च्या आसपास PSI झालेत। पोलीस भरतीमध्ये 450च्या आसपास तरुण आतापर्यंत झालेत आणि आर्मीमध्ये 260च्या वर तरुण झालेले आहेत। हा गुरु अकॅडमीचा आतापर्यंतचा रिझल्ट आहे। आता नुकत्याच झालेल्या भरती प्रक्रियेमध्ये ओम या विद्यार्थ्याने मुंबई पोलीस आणि SRPF अशा 2 ठिकाणी त्याने भरतीला प्रयत्न केला असताना दोघी ठिकाणी त्याला यश संपादन झालेले आहे। तर माझं धुळ्यातील तरुणांना हेच आव्हान आहे की आपण आपली दिशा, ध्येय योग्य ते ठरवा, कोणत्याही चुकीच्या मार्गाला लागू नका। नको त्या गोष्टी तुम्हाला तात्पुरत्या स्वरूपात सुख देणाऱ्या अनेक ज्या वाम मार्गाला लावतील, पण पुढचं तुमचं भविष्य कायमस्वरूपीचं खराब होणार आहे। आज ओम मुंबई पोलीस त्याने जी नोकरी सिलेक्ट केलेली आहे, आज मुंबई पोलीस झाल्यानंतर इथून पुढे त्याला आयुष्याचं त्याचं सेटअप हा व्यवस्थित झालेला असेल। पण जर ओम चुकीच्या मार्गाला लागला असता तर 25-30पर्यंत धकला असतं, त्यानंतर तो बाजूला फेकला गेला असता। म्हणजे हे 2 वेगवेगळे मार्ग, त्यातला योग्य मार्ग आपण निवडायचा असतो। कोणत्याही राजकीय पुढाऱ्यांना बळी पडू नका, चुकीच्या धंद्यांना लागू नका, आपला वेळ वाचवा आणि आपलं टार्गेट ठरवून ध्येय गाठून भविष्य घडवण्यावर भर द्या। शेळके सरांचाही धन्यवाद आणि ओमचं अभिनंदन। जय हिंद, जय महाराष्ट्र, जय शिवराय।